मनू हा अजूनपर्यंत झोपलीये? मनू ए मनू मनू मेन्सन तुझं खून करेन. सोड माझ्या आजोबांना, सोड. फिरंगी राक्षस आलेत. लाल टेकडी, मनू खंजीर, सर्वनाश. सोडा सोडा. मनू अगं काय चाललंय? ते आजी साहेब, तू काय बडबडतेस? ते ते काही नाही, मी तर झोपले होते. नाही नाही, तू राक्षस, खून, खंजीर, टेकडीच्या बद्दल बोलत होतीस. ते ते काही नाही, मला ते स्वप्न पडलं होतं. स्वप्न? अगं तूच तर म्हणत होतीस की खून करून टाकेन मेन्सन, असं काहीतरी बडबडत होतीस. होय ना आजी साहेब, ते टेकडीचं स्वप्न होतं. टेकडीचं? हो हो ना, त्या लाल टेकडीवर फिरंगी बऱ्याच अशा लोकांना फाशी देत होते. आणि ना तिथे मेन्सन उभा राहून हसत होता आणि आणि त्याच्यापाशी बरचसं सैन्य होतं. मग आजोबांनी त्यांची तलवार काढली. हो, पण ते करणार तरी काय बिचारे, त्यांच्यापाशी तर सैन्यही नव्हतं. मग मेन्सन ओरडत होता, हा महाल रिकामा करा. त्याचं ते ऐकून तात्या गुरु आणि नाना भाऊंनी पण त्यांच्या तलवारी काढल्या आणि त्यांच्यावर चढाई केली. आणि ते सगळे महालाच्या आत घुसले आणि आपल्या सगळ्यांना घेरलं होतं. आणि ठाऊके, मेन्सनने तर तुमच्यावरही गोळी झाडली. अरे देवा, शुभ शुभ बोल. आजी साहेब, मी तर माझं स्वप्न. गप्पा बस. कुमारी कन्या अशी भयानक स्वप्न पाहते ही चांगली गोष्ट नाहीये. नक्कीच कोणाची तरी नजर लागली ग तुला. यावर उपाय करायलाच हवा. अत्याचारी फरंगी, मला कशा वाटता हा धन आमच्या हिंदुस्थानीचा आहे, यावर तुमचा काय अधिकार नाही. आज तर तुमचा अवैध कमाईचा एक लहान भाग लुटला आहे. जर तुम्ही तुमचे अत्याचार बंद नाही केले तर करांच्या नावावर जबरदस्ती वसूल केलेला सगळा कोश लुटून नेऊ. क्रांती गुरु. हे काय आहे? काय झालं साहेब? तुम्ही लोक सारी रात काय करता? सर आम्ही लोक बाहेरच. Shut up! काय झालं साहेब? इकडे. काय नाही. Get out! मी कोणाला पण नाही सांगू शकत. It's black money. मी तुला नाही सोडणार. क्रांती गुरु. Sergeant! ऐका ऐका ऐका, पिठूर वासियांनो ऐका. सर्वांना कळवण्यात येत आहे की पिठुरात एक असा चोर आहे ज्याने कंपनी बहादुरांच्या दफ्तरातून काही रुपये चोरलेले आहेत. जो कोणी त्याचा ठाव ठिकाणा सांगेल त्याला इनाम दिलं जाईल आणि पकडला गेल्यावर त्याचे हातपाय तोडून टाकण्यात येतील. ऐका ऐका ऐका. पाहिलं भाऊ, चोराच्या घरी चोरी झाली. अरे इतक्या नका उड्या मारू. हे थट्टा मस्करी मध्ये नको घेऊ. अरे कमिशनरी चोरी झाली, चोरी. ही काही मामूली बाब नाही आहे. ही गोरी माकडं आपल्याला समद्यानं पकडून घेऊन जातील. ऐका,
पहिल्यांदा वाकड्याच्या तोंडातून खरी गोष्ट बाहेर पडली. भाऊ मारल्यावर तर भूत भी पळत्यात. आता 2-4 कोरडं खाल्लं तर आम्ही पण सांगून टाकू का आम्हीच चोरलं बघा. पण भाऊ ज्या कुणी हे काम केलंय लय भारी काम केलंय. हा अरे भाऊ डोळ्यातलं काजळच चोरलं जणू. अरे बाबा माझं काळीच तर भरून आलं या. लय आनंद झाला. पण सुखी काका माझं डोसकं तर काम करेन असं झालं बघा. अरे अशी हिंमत कुणी केली असेल बरं. दृष्टमिष्टाची, आल्या गेल्याची, कुण्या बापाची, चांडाळाची, भूताकेतांची, झाडामाडांची, कोणाची, घरातल्यांची, बाहेर ज्यांची, कुणाची पडली असेल त्यांची जळून जाओ. दृष्टमिष्टाची, आल्या गेल्याची, कुणा पाप्याची, चांडाळाची, भूताकेतांची, झाडामाडांची, कुणाची पडली असेल घरातल्यांची, बाहेर ज्यांची, ती जळून जाओ. अगं हसायचं नाही बाळा, अपशकुन होतो. आपण मनुताईच्या डोक्यावरून मिरची कशाला फिरवत होतात? आम्ही मनुची दृष्ट काढत होतो. अरे देवा, मग आता ती पाहिल कसं? वेडी, दृष्ट काढणं म्हणजे काय माहितीये का? की वाईट सावलीच्या प्रभावाला दूर सारणं. वाईट सावली? हो, दृष्ट पडली का मग वाईट वाईट स्वप्न पडतात, तब्येत खराब होऊन जाते, काम करायची क्षमताही घटून जाते. आजी साहेब, या आता सगळ्या काम न करायच्या बतावण्या आहेत. जिची दृष्ट लागल्याने लोकांची होणारी कामं बिघडतात, तिला कोणाची दृष्ट लागणार आहे? नाही बाळा, असं नाही बोलायचं. मनू आता पहिल्यासारखी नाही राहिलीये. माहितीये घर कामात किती मदत करते ती. हा दिसाय, दिवसभर काम करते आणि सांगू रात्री पण. रात्री सांग ना, काय करते ग ही रात्री? हो सांग ग प्राची, मनू काय करते ग रात्री? रात्री हा, पर्यांच्या गोष्टी सांगते. चल. आई साहेब, अजूनपर्यंत गवळण नाही आली, आता लोणी कसं निघणार? आजी साहेब, जर मनू इतकी सगळी कामं करत असते तर मग लोणी काढणं काय मोठं काम आहे? हो आजी साहेब, आम्ही लोणी काढू की. हे काय जाऊबाई, तुझ्या हातात तलवार? वहिनी साहेब, ही तलवार नानाची आहे. नानाची तलवार तुझ्या हातात कशी? या वेळेला तर तो सराव करत असणार. जर तो सराव मैदानात करत असता तर तलवार तो बरोबर घेऊन गेला असता ना. कुणास ठाऊक खाली नानाला काय झालंय, हरवलेला असतो. आजकाल तो सरावासाठी मैदानावर जात नाही. आम्हाला तर असं वाटतंय की जाऊबाई, तू उगाच चिंता करत आहेस. आपला नाना तसा नाहीये. आम्ही केव्हापासून वाट पाहत होतो आपली. कुठे राहिला होतात आपण? आम्ही आपल्याला काही विचारतोय.
वैशालीजी, आपण बोलण्यासाठी किती मुद्रा घेता? आता जमलं. आपण हसताना खूपच छान दिसता. आता हे सांगा, आपण उदास का आहात? ध्रुपद आमच्या घरी आला होता. पिताश्री आता आमच्या विवाहाचा विचार करतायत आणि आता तर त्यांनी वर शोधायला पण सुरुवात केली आहे. आपण घाबरू नका, सगळं काही ठीक होईल. काहीही ठीक नाही होणार. आपण तर आमच्या पिताश्रींना चांगलंच जाणता. कान्यकुब्ज ब्राह्मणाच्या मुलीचा विवाह एका पेशव्याच्या मुलाबरोबर, ते आपल्या या संबंधाला कधीच स्वीकारणार नाही. आम्ही असं होऊ देणार नाही. आपण आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही स्वतः तुमच्या आणि आमच्या पिताश्रींशी बोलू. हे संभव नाहीये का युवराज. नाहीये? कारण की तेच घडेल जे त्या दिवशी घाटावर झालं, जे मंदिरात झालं. मी आपणास आणि माझ्या पिताश्रींना अपमानित झालेलं नाही पाहू शकणार. परंतु वैशाली, आपलं आणि माझं मिलन या जन्मी संभव नाहीये. मी आज नंतर आपणास नाही भेटणार. वैशाली, 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 माझं ऐकून तर घ्या वैशाली. अरे देवा, आणखीन इतकं? अजून तर 3 रांजण बाकी आहेत. काय करू? एवढं काम तर रात्रीपर्यंत पण संपणार नाही. असं वाटतंय आज क्रांतिगुरु लोणीच काढत राहणार. शाबास बाळा, आज तू सिद्ध करून दाखवलंस म्हणून की स्त्री गृहस्थ जीवनात असो किंवा रणभूमीवर असो, जर तिने ठरवलं तर प्रत्येक क्षेत्रात सर्वश्रेष्ठ होऊ शकते. विश्वासच नाही बसत की तू हे काम पण इतकं मन लावून करत आहेस, जितकं सरावाच्या दरम्यान आपल्या सरावाच्या आखाड्यात करत होतीस. तात्या गुरु, आपणच तर शिकवलंय की जे काही काम कराल ते अगदी मनापासून करा. हो बाळा, म्हणूनच तर तुझ्या तात्या गुरुला तुझा अभिमान वाटतो. परंतु तुझ्या शुद्धीकरणानंतर तर आम्हाला आमचा सरावाचा आखाडा सुना सुना वाटायला लागला बाळा. आम्हाला पण. उदास का होती आहेस आम्हाला कळत आहे, परंतु ह्यात काळजीचं काही कारण नाहीये. जर अर्जुनाला विवश होऊन बृहन्नडेचं रूप धारण करावं लागलं असेल तर त्याचं अपूर्ण कार्य आमचा एकलव्य करताना दिसतो आहे. एकलव्य? एकलव्य, क्रांतिगुरु. क्रांतिगुरु? हो मनू, तोच आमचा एकलव्य आहे. त्याचे पण तेच विचार आहेत जे आमचे आहेत. पहा मनूबाळा, कोणात इतकं साहस आहे की फिरंग्यांच्या दफ्तरात जाऊन त्यांचा झेंडा जाळू शकेल? मलंग बाबाला फाशीच्या फंद्यातून सोडवून त्याच्या जागी प्रतीकाच्या रूपात फिरंगी पुतळ्याला फासावर लटकवून टाकेल. म्हणून आम्हाला तर याचीही खात्री आहे की मॅन्सनच्या घरातून जी अशर्फियांची चोरी झाली आहे ती पण क्रांतिगुरूनेच केली आहे. पण तात्या गुरु, चोरी करणं तर पाप आहे. अवश्य पाप आहे,
परंतु शास्त्रानुसार अत्याचारांच्या दमनासाठी साम दाम दंड भेदाचा उपयोग उचित आहे. आमच्या दृष्टीने तर क्रांतिगुरु महान आहे, परंतु हे अजून कळत नाहीये की हा क्रांतिगुरु आहे तरी कोण, कुठून येतो, कुठे निघून जातो. सत्य तर हे आहे बाळा की आमचा सर्वश्रेष्ठ शिष्य तोच असू शकतो. मी नाहीये. तू तर आहेसच, पण त्याची गोष्टच काही निराळी आहे. अहो तात्या गुरु, मी काय? नाही, काय नाही, काय नाही. नाही नाही म्हणू, तुला काहीतरी सांगायचंय, बोल. नाही, काय नाही तात्या गुरु, काय नाही. म्हणू, तुला खरंच काही सांगायचं नाहीये? खरंच तात्या गुरु, खरंच काय नाही. मनुताई, ती कुसुमताई आहे ना, ती अजूनपर्यंत रडतीये आणि ती सांगत होती की आज ती नारी सेनेच्या सरावासाठी नाही येणार. पण का? बिचारी खूप रडतीये. कुठे आहे ती? मंदिरात. चल. काय झालं कुसुम? तू का रडतेस? बोल ना, काय झालं? तुला कोणी काही बोललं? नाही मनुताई. मग ती माझी बहीण आहे ना. हो हो, बोल. काय झालं तिला? तिचा विवाह होणार होता, मग पण वरपक्षवाल्यांनी विवाह करायला नकार कळवलाय. परंतु का? त्या लोकांना फार मोठा समारंभ करायचाय. 500 वराडी येणार म्हणाले. सगळ्यांच्या राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था, सगळ्या लोकांना आहेर. आता तूच सांग मनुताई, बाबा एवढे पैसे कुठून आणि कसे आणणार आहेत? आमचं सगळं काही विकून टाकलं ना तरी असा समारंभ नाही करू शकणार. रडू नकोस कुसुम. आता माझ्या बहिणीचं लग्न कसं होणार मनुताई? अवश्य होईल आणि धूमधडाक्यात होईल. कसं होणार मनुताई? तू एक काम कर कुसुम, तू तुझ्या अंगणामधली माती उकरून त्यात एक सुगड पुरून ठेव. मग पुन्हा मातीने झाकून टाक आणि त्याच्या चारी बाजूला पिठाची रांगोळी घाल. आम्ही ऐकलंय, जर मनापासून प्रार्थना केली तर ईश्वर अवश्य मदतीला धावतात. तर मग ईश्वर येतील का ग कुसुमच्या घरी मदत करायला? हो हो, अवश्य येतील. कुसुम, मला विश्वास आहे, रात्री ईश्वर स्वतः येऊन तुझ्या त्या सुगडामध्ये पैसे टाकून जातील. पण हे खरंच घडेल का मनुताई? जर श्रद्धा असेल तर अवश्य असं होईल.